बाबा काय नाव आपलं? कैलास कसे डॉक्टर आहे. डॉक्टर दादा. आता पिंपळगाव गोडे गावात आलो आम्ही. काय वातावरण इकडे आता जिल्हा परिषद ते आम्हाला अजून काहीच नाही. उमेदवार आले होते का तुमच्यापर्यंत? नाही. काय आता हा कोणता गट पडतो? शिनोली बोरगर. शिनोली बोरगर पट्ट्यामध्ये आतापर्यंत कोणी उमेदवार तुमच्यापर्यंत आला नाही. आता हा जो तुमचा आदिवासी पट्टा समजला तो पश्चिम आंबेगाव तालुक्याचा, काय कामं झालीत काय भागात? विकास कामं काम नाही काही, काम काही झाली नाही अजून कोणतंच काम. फक्त मत मागले त्यात, मत मागून गेले, निवडून आले का विषय संपला. परत तोंड काय दाखवणं नाही. काय काय मूळ समस्या काय 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 काम राहिली? बरेच काम आहे आता, रस्त्याचे काम, आणखी काम. 2 कामं सांगू शकता, 4 कामं सांगू शकता राहिलीत आणि केले पाहिजे. आता रस्त्याचे काम चालू होणार असं ऐकलं आम्हाला. 4 पदरी रस्ते, 4 पदरी रस्त्याचं काम चालू होणार. त्याला तर गावकऱ्यांचा बराचसा विरोध होता. गावाची सुधारणा राहील, त्याच्यामुळे बरंच म्हणजे परिस्थिती बेकार आहे. आणि इकडे बरं बाबा, तुमचं काय नाव? लाडके, भास्कर लाडके. भास्कर दादा, काय वातावरण आहे आता जिल्हा परिषद निवडणूक? आता सांगितलं आम्ही, साधारणतः 2 पक्षामध्ये निवडणूक होईल. एक शरदचंद्र पवार गटामध्ये आणि अजित पवार, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आहेत. 2 पक्षांमध्ये उमेदवारी जाहीर होऊन आणि दोन्ही पक्षांच्या विरोधात ही लढाई लढली जाईल. काय वाटतं? आता काय माहिती, आता आम्हालाच माहित नाही आता कोण उभं राहत इकडून कोण नाही. समजा उमेदवार जो येईल तो येईल. साधारणतः 2 पक्षातून उमेदवार दिले तर कोणत्या पक्षाचा उमेदवार आता कुठं तरी द्यायलाच लागणार. आता काय त्या एकाचाही भरोसा नाही आम्हाला. कोण आलं कुणी झाले नाही. पक्ष म्हणून बघणार का माणूस म्हणून बघणार उमेदवार? चांगला माणूस समजा बघणार. बाकी पक्ष वगैरे काय बघणार? आणि पक्ष कोणत्या जातीने येत नाही. साधारणतः जो काय उमेदवार तुम्ही म्हणता की माणूस बघणार, त्या माणसाकडून काय अपेक्षा आहे की ते माणसाने आलं पाहिजे, आमची कामं केली पाहिजे, गावातली काय अडी अडचणी आहेत? आता कधी कामं केले पाहिजे असे, पण ते कामच करते ना कधी, त्याच्यामुळे ते सांगू शकत जे काही इच्छुक उमेदवार ते कधी सुख दुःखात असतात का नसतात? कोणाच्या कोणत्याच नसतं, कोणत्या सुख दुःखात नसतं, काहीच नसतात. आले का मतं घेतात, नाही तर निघून परत का तोंड दाखवत नाही. आणि ह्या भागामध्ये साधारणतः जी काही कामं झाली पाहिजे, आता बरेचसे लोक म्हणतात की आमदारांमार्फत बरीचशी कामं झाली या भागामध्ये, ती कामं दिसतात का तुम्हाला? आम्हाला कुठं काम दिसतात, आम्हाला कुठं काम दिसतात. येतात आता बोलले रागेन म्हणजे येतात, पैसे येतात, जातात निघून. आणि या भागातील मुलांसाठी रोजगाराची काय सुविधा, काम विमाचं काय? काहीच नाही. साधारणतः तुमच्या घरातली मुलं कुठं आज जॉबला आहेत? कोणीच नाही, घरीची बेरोजगार आहे. या भागात जर उद्योगधंदे नव्याने काही आदिवासी पट्ट्यात हिरड्याच्या संदर्भात असेल, काही उद्योग उभे राहिले तर ते समस्या सुटून काही सुटून ना समस्या. आमच्या जवळ काय या अशा समस्या एवढ्या आहेत तुम्ही म्हणताय, या समस्या तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधीकडे घेऊन गेलते का? आम्ही नाही घेऊन, आता आम्हाला आम्ही काय होतो एवढं लांब जाऊ. तुमच्या गावात कधी आले तुम्ही त्यांच्या पुढे समस्या मांडल्यात की? गंज मांडते, आता गंज मांडून सगळं आता माणसात कोण नाही मानती, कोण आपल्या तेवढ्या पुरतं मजा करतात, झालं चालले बाजूला. खाल्ले पिल्ले बाहेर जातात, इकडे काय थांबले कोणी, ते श्वासनं दिली जातात फक्त. बोलणं करतात, काम होते नाही. आता याच्यावरती तुमच्यातून गावातून कोण उमेदवार इच्छुक आहे का? तुमच्या सोबतचा एखादा सहकारी तुम्ही देऊ शकता की बाबा हे राजकारणी असे आहेत, तर गावातून एखादा तुम्ही सहकारी पुढे काढू शकता? नाही आपण गावातली तशीच झाली, गावातही त्याच परिस्थिती झालेली. गावामध्ये काय अशी परिस्थिती वाईट आहे? म्हणजेच आता हे आले लोक मग त्यांच्या बरोबर आपले फिरायचं, तेवढे हे करायचं आणि ते गोलवणार, हे गोलवणार, असं आहे ते. काम करायला कोण पुढं नाही येणार. साधारण तुमच्या पिंपळगाव गोडेगावची लोकसंख्या किती आहे? पिंपळगाव 3,000 असेल. आता गावामध्ये जी जिल्हा परिषदेमार्फत, पंचायत समितीमार्फत जो काही फंड येतो शिक्षणासाठी, अंगणवाड्या असतील, बालकल्याण, आता ह्यांचं वयस्कर दिसत आहे, वयस्कर लोकांसाठी काय असं योजना असतील, ते योजना पोचतात का तुमच्या? योजना पोचते नाही, काहीच पोचते नाही. वरच्यावर तिकडे खाऊन जातात माणसं. आमचं येऊन देते नाही, काहीच नाही. गावात माहिती होत नाही काय आलं तिकून ना, गावात कोणाला माहिती होत नाही काय आलंय न काय गेलंय, काय तपास. योजना जातात पुढं मग तुमच्या माहितीप्रमाणे? आता आमचं काय ते त्यांच्या खिशांनी जात असेल, जे पुढं जातात ते, असं आहे ना. याच्यामध्ये भ्रष्टाचार होता? हा भ्रष्टाचार चालूच आहे. काय चालू आता सरपंच भ्रष्टाचार, आमकं झालं भ्रष्टाचार सगळं. आता हे रस्ते काम गावातून पडलं होतं, किती वर्ष झाले पडलं होतं, आताचे काम झालं चालू झालं.
ते आत बळबळ चालू म्हणून काम चालू आहे. निवडणुका लागल्यात म्हणून कामं झाली. नाही तर काम होत नाही. 5 वर्ष बघत नाही कोण त्यांच्याकडे. काय ठेवून पाहिजे गर्दी आता एवढं बेतर गायचं ती झाडं कुणी का आली हा पाहिले घरी झाडं मग एवढ्या समस्या आहे गावामध्ये, लोक मतदान करतील का? त्यांचा नाही भरोसा. लोक मतदानचा टक्का घसरण का लोक तरी मतदान करतील? समस्या आहे. आता मतदान काय करते त्यांचं काय त्याला त्यांच्या मनावर आहे, कोणाला मत द्यायचं कोणाला नाही आम्ही काय सांगू शकतो तुम्हाला. नाही पण मत मुळात देणार कोणला बी अर्धा पडणार ते कुठं तरी. नाही पण मतदार हा राजा असतो, त्याच्या हातात काही सगळं काही असतं. अरे मग या समस्या सोडवण्यासाठी मतदार स्वतः पुढे येतोय का नाही? पुढं कोण नाही येत ना. पुढे कोण येऊ शकत नाही. अहो पैसा आला तर त्यांची खिशा बाळगतात. मला पैसा नव्हतं तिकडे फक्त मतदान घरोघर यायचं मतदान आम्हाला आहे का पैसा होता आपण कोणच्याकडे. मग मत पैशाने विकली जातात. मग आता विलाच नाही पैशाशिवाय काल चालतं काय. आता परत येऊन पैसा घेतोय कोणी असो तुम्ही असो किंवा मी असो परत येऊन पैसा घेतोय. पैसा कुठे येतोय कारभार त्याच्या पैसे येतोय त्याच्यामुळेच कामं राहिली. सगळेच पैसे घेतात मतदान देतात म्हणून कोण बोलू शकत नाही, आज तुमचं म्हणणं आहे का? नाही बरोबर आहे. गावची 4 जमा केले मंत्री भेटला त्यांना का बस असं करा का यांचे खिस भरून मोकळं ते 4 जण म्हणजे गाव असं आहे का? 4 जण म्हणजे काय गाव गाव गावचे पूर्ण गाव आहे असं काही का? गावचीच पुढारी काय त्यांना भेटतात आणि काय करायचं ना ते बाजूलाच राहतं. यांचेच खिसे भरून मोकळे होतात असं आहे.